लाडकी बहीण योजनेवरून आता नव्या वादाला तोंड फुटले। अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे सरकार परत घेईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। जुलैपासून दिलेल्या हप्त्यांचे पैसे सरकार परत घेणार। सर्व लाडक्या बहिणींच्या पात्र अपात्रतेची सध्या छाननी सुरू आहे असंही त्यांनी म्हटलंय। तर बहिणींचे पैसे परत घेणार नसून ज्या स्वतःहून अर्ज करतील त्यांचेच पैसे परत घेऊ असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले। पैसे परत घेतले जाणार का ज्यांनी चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य फॉर्म भरून ज्यांनी मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आत्ता जसं 4-4.5 हजार बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल। यापूर्वी आम्ही अनेक वेळा खंडन केलेलं आहे की आमचे जे 1500 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना द्यायचं ठरलं त्यावेळेस जो GR काढलेला आहे त्या GRमध्ये ज्या अटी होत्या त्याचीच फक्त अंमलबजावणी केली जाईल, परंतु जे ह्यातून अपात्र ठरतील त्याचे पैसे काही परत मागितले जाणार नाहीत। आता स्वतःहून महिला म्हणतात किंवा हे आम्ही ह्यात बसत नाही, हे घ्या पैसे। पण अनेक महिला अशा आहेत की त्या पैसे देणार नाहीयेत किंवा तशी शक्यता वाटत नाही, तर हे पैसे त्याच्यात घेणारच नाही आपण। जे अपात्र ठरल्या त्या महिलांच्याकडनं वसुली केली जाणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।